गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण आणि चढ उतार पाहायला मिळालेत। पाहूयात काय आहेत आजचे कल। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात एलएस मराठी। सोन्या चांदीच्या बाजारातून एक मोठी बातमी समोर आली आहे। गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढणारे आणि नवनवे विक्रम प्रस्थापित करणारे सोन्याचे दर आता मोठ्या घसरणीच्या टप्प्यात आलेत। विशेष म्हणजे जून महिन्याच्या पहिल्याच 10 दिवसात 24 कॅरेट सोन्याच्या दरात जवळपास 5% घसरण नोंदवण्यात आली आहे। त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून बाजाराचं लक्ष आता पुढील घडामोडींकडे लागलंय। काही दिवसांपूर्वी सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,66,000 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता। त्याचवेळी चांदीनेही इतिहास रचत प्रति किलो 4 लाख रुपयांचा टप्पा पार केला होता। त्यामुळे सोनं लवकरच 2 लाख रुपयांचा टप्पा गाठेल अशा चर्चांना आता जोर आला होता। मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसतेय। 10 जून रोजी 2026 मधील सर्वात मोठी एक दिवसीय घसरण पाहायला मिळाली। अवघ्या एका दिवसात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम तब्बल 4,300 रुपयांनी कोसळलाय। त्यानंतरही घसरणीचा सिलसिला हा सुरूच राहिलाय। आजच्या ताज्या दरांनुसार सोन्याच्या किमतीत आणखी घसरण झाली असून 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,45,500 रुपये इतका झालाय। चांदीच्या दरातही मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी 4 लाख रुपयांचा टप्पा पार करणारी चांदी आता घसरून 2,34,590 रुपये प्रति किलो या पातळीवर आली आहे। म्हणजे चांदीच्या दरात जवळपास 1.5 लाख रुपयांहून अधिक घसरण झाली आहे। त्यामुळे चांदीच्या बाजारातही मोठी खळबळ उडाली आहे। दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारातूनही महत्त्वाची माहिती समोर आली आहे। सलग घसरणीनंतर गुरुवारी सोन्याच्या किमतींमध्ये थोडीशी सुधारणा दिसून आली। स्पॉट गोल्डमध्ये सुमारे 0.6% वाढ होऊन दर $4,097 प्रति औंस पर्यंत पोहोचलेत। मात्र यापूर्वी सोन्यानं नोव्हेंबरपर्यंतची सर्वात खालची पातळी गाठली होती। अनेक गुंतवणूकदारांनी शॉर्ट कव्हरिंग केल्यामुळे ही वाढ झाल्याचं मानलं जात आहे। आंतरराष्ट्रीय विश्लेषक रॉस नॉर्मन यांच्या मते सध्याची वाढ ही बाजारातील मोठ्या रिकव्हरीची सुरुवात आहे की केवळ नफा वसुलीनंतरची तात्पुरती उसळी हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। त्याचबरोबर अमेरिकेतील महागाई, व्याजदर वाढीची शक्यता आणि जागतिक भूराजकीय परिस्थिती यावरही बाजाराचं लक्ष केंद्रित आहे। सध्या व्यापारी डिसेंबरमध्ये अमेरिकेकडून व्याजदर वाढीची सुमारे 67% शक्यता गृहीत धरतायत। एकूणच पाहता काही दिवसांपूर्वी विक्रमी उच्चांकावर असलेलं सोनं आणि चांदी आता मोठ्या दबावाखाली आलेत। 10 दिवसात सोन्यात 5% पडझड तर चांदीत मोठी घसरण झाल्यानं गुंतवणूकदार धास्तावलेत। आता पुढील काही दिवसात सोन्या चांदीचे दर पुन्हा वाढतील की घसरण कायम राहील याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। त्यामुळे गुंतवणूकदारांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी बाजारातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणं आवश्यक ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी।